नमस्कार. मी किरण जयसिंग जगदाळे, उपसरपंच ग्रामपंचायत मुर्टीत. आज आपण ह्या पानंद रस्त्यावरती उभा आहे. भोसले वस्ती, सांसाचा मळा अशा ठिकाणी पानंद रस्ते चांगल्या प्रकारे आम्ही केलेले आहेत. पूर्वी जर पाहिलं तर ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रस्ता अस्तित्वातच नव्हता. कोणाच्या तरी वावरातून ट्रॅक्टर किंवा इतर शेतीची मशागत करायला म्हणलं तर ट्रॅक्टरला यायचं म्हटलं तर सर्व लोकांच्या हातापाया पडून ट्रॅक्टर यायचे. परंतु सर्व शेतकऱ्यांच्या सहभागातून आणि समन्वयातून हा भोसले वस्ती आणि सांसाचा मळा पानंद रस्ता अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण झाला आहे. खडीकरणाचं 2 लेयर झाल्यात. त्यामुळे इथं हायवा येतोय, गव्हाचं मशीन येतंय किंवा ट्रॅक्टर येतोय किंवा मोटरसायकल म्हणा, रात्रीचं इरीचं सुद्धा लोकं इथं मोटर चालू करायला सहजपणे येऊ शकतात. आणि शेतामधला माल न्यायचा म्हटला तर ते सर्व ट्रॅक्टर वगैरे किंवा पिकअप वगैरे कांद्याचे असेल तर इथून आरामात बाहेर काढू शकतात. तसंच तुम्हाला इतर ठिकाणी सांगायचं म्हटलं तर आमच्या मोठी गावामध्ये आम्ही लोकांच्या समन्वयातून किंवा लोकांच्या मदतीतून आम्ही इथं 25 ठिकाणी रस्ते केले आहेत. जवळपास 20 किलोमीटरचे रस्ते मोठी गावात पूर्ण केलेत. ह्याच्यामध्ये 13 रस्ते मंजूर आहेत शेतरस्ते पानंद रस्ते योजनेमधून. त्यातील आमचे बाकीचे रस्ते टेंडर प्रक्रियेमध्ये आहेत आणि बेलबाचा मळ्यातला 1 किलोमीटर रस्ता पूर्ण झाला आहे. ह्या देखील भोसले वस्ती सांस्कृतिक मळ्यातला 750 मीटरचा रस्ता पूर्ण झाला आहे. आम्ही हे रस्ते करताना वडा खोलीकरण करत असताना वड्यातून निघालेला काय मुरुम माती आहे तो रस्त्यावरती टाकला आणि शेतकऱ्यांच्या समन्वयातून रस्ते तयार केलेले आहेत. तसेच वड्याच्या लगत आम्ही चिंच, जांभूळ किंवा बांबू किंवा इतर आम्ही चिक्कू, पेरू, सीताफळ असे विविध प्रकारचे आम्ही इथं झाडं लावलेली आहेत. साधारणतः 3,500 झाडं मोठी गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लावलेत. झाडांच्या संगोपनाकरता बिहार पॅटर्नमधून महिला सुद्धा इथं काम केलेलं आहे. महिलांना देखील शासनाकडून मजुरी मिळालेली आहे. तसेच आता आपण इथं या पुलावरती उभे आहे. इथं पूल केल्यामुळं लोकांना दोन्ही बाजूला वड्याच्या जायला सुलभता तयार झालेली आहे. आणि हे रस्ते करत असताना अगदी शासनाचं सुरुवातीला काही मदत नव्हती. आम्ही आमचे वैयक्तिक जे लावले किंवा काहींची मदत घेऊन जे लावले आणि ते रस्ते करण्यात आलेले आहेत. आणि रस्ते करत असताना आम्हाला तहसीलदार साहेब असतील किंवा आमचे सर्कल मॅडम असतील किंवा तलाठी भाऊसाहेब असतील, ह्या महसुली विभागानं अतिशय चांगली मदत केलेली आहे. त्यामुळे आमचे क्षेत्र पानंद रस्ते आमचे चांगले अस्तित्वात आलेले आहेत. तर असेच वडा खोलीकरण करताना प्रत्येक गावानं हा देखील एक आदर्श घेतला पाहिजे. वडा खोलीकरण करताना जर आपण वड्याच्या कडेने रस्ते निर्मिती केली आणि जर का वड्याच्या कडेने झाडं लावली तर झाडांचा फायदा ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळवून देईल. त्याच्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे तंटे भांडणं मिटतील. कोर्टामध्ये कोणाला जायची गरज पडणार नाही आणि रस्ते सगळे झाल्यामुळे लोकांना शेतामध्ये सुलभता येईल आणि लोकांना खूप असा चांगला फायदा होईल. तर या सर्व गावांनी खोलीकरण करताना हा देखील आदर्श घेऊन ही योजना प्रत्येक गावात राबवली गेली तर शेतकऱ्यांसाठी कल्याण आणि चांगला फायदा होऊन जाईल त्यामध्ये. बरं. तुम्ही जे दुतर्फा झाडं लावलेली आहेत दोन्ही बाजूने, हां. तर त्याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो? आता ह्याच्यामध्ये आम्ही चिंच लावले, जांभूळ लावले, बांबू लावलेला आहे. म्हणजे अगदी चिक्कू, पेरू किंवा गुलमोहर अशी विविध प्रकारची करंज असेल, कडुलिंब असेल अशी विविध झाडं लावलेली आहेत. ही झाडं आम्ही लावताना काळजी घेतलेली आहे, की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच ग्रामपंचायतीला भविष्यामध्ये मोठ्या प्रकारचं उत्पन्नाचं साधन निर्माण होणार आहे. आणि त्या झाडांमुळं पर्यावरणाची सुद्धा हानी होणार नाही. पाऊस पडायला सुद्धा मदत होईल. जमिनीची धूप होणार नाही आणि वड्यामधलं पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही. असे अनेक फायदे आहेत. फळाची झाडं सुद्धा आज लोक गावामध्ये आमचे फळं आंबा असेल, चिक्कू असेल, पेरू असेल आनंदाने फळं तोडून गावकरी आमचे खात आहेत. त्याचा चांगला फायदा होत आहे. सुरुवातीला इथं झाडं लावताना अनेक लोक आम्हाला वेड्यात काढत होती. दुष्काळी भाग आहे, झाडं इथं येणारच नाहीत किंवा काय भरपूर लोक. पण आपल्या इथं आता काही महिला इथं उपस्थित आहेत. तर महिलांनी इथं पाणी घातलेलं आहे. आम्ही टँकरने पाणी घातलेलं आहे. गावाने संगोपन केलेलं आहे. शेळ्या मेंढ्यांपासून इथं संरक्षण केलेलं आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रकारची इथं झाडं तुम्हाला आढळून येते. झाडांचं 4 वर्षापूर्वी झाडं लावलेत. अशी प्रत्येक वड्याला मी झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं सगळी चांगल्या अवस्थेत आहेत. तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हटलं तर आमच्या मोठी गावामध्ये जवळपास 8 किलोमीटरचं वडा खोलीकरण गेल्या वर्षी पूर्ण झालेलं आहे. तसंच एन्व्हायरमेंटल फोरम असेल किंवा विविध संस्था, सहकारी रिलीफ फंड आहे महत्त्वाचं. अजून भरपूर संस्थांनी बर्ड म्हणून एक सीएसआर कंपनी आहे, त्यांनी देखील चांगलं योगदान दिले आणि ह्या योगदानामधून आम्ही आमच्या गावामध्ये जवळपास 25 रस्ते केलेत. आता ह्याच्यामध्ये बेलबाचा मळा आहे, भोसले मळा आहे, माळाची भोसले वस्ती, तसेच तानसाचा मळा आहे, तसेच काळवडीची भोसले वस्ती आहे, तसेच आपल्या इकडं खोमनी वस्ती आहे, तसंच रासपुरी वस्ती आहे, तसंच गाववाडा आहे. त्याच्यामध्ये परत गदादी मळा आहे. अशा भरपूर ठिकाणी चिरेखानवाडी आहे, बालगुडी मळा आहे. अशा वड्याच्या सर्व ठिकाणी रस्ते आहेत. जवळपास तुमची जर का ट्रॅक्टर निघाला किंवा मोटरसायकल निघाली, सलग 8 किलोमीटर तुमचा ट्रॅक्टर वड्याच्या कडेने जाऊ शकतो. असं नियोजन झालेलं आहे. आणि वडाच्या मध्ये अनेक ठिकाणी आम्ही 15 वित्त आयोगमधून पुलाला सुद्धा आम्ही आराखड्यामध्ये मंजुरी घेतलेली आहे. ते देखील पुढील काळामध्ये काँक्रीटचे पूल होणार आहेत आणि लोकांना जायला चांगला फायदा होणार आहे. सर्व गावांना हे भविष्यात शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे आणि आता होतोय.
आणि इथून पुढे देखील चांगला होणार आहे. तसे सर्व गावांना सुद्धा चांगला फायदा ह्याच्यात झाला पाहिजे. त्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. बाकीचे जे गाव आहेत हम्म. तिथल्या शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं? बाकीच्या गावात शेतकऱ्यांना आवाहन करेल की शेत रस्ते बनवायला खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही. ओढा खोलीकरण करत असताना ओढ्यामधला निघालेला मुरुम जर लगत टाकला तर त्या रस्ता आणि सर्वांनी जर का त्याला साथ दिली तर तुमच्या ग्रामपंचायत तुम्हाला चांगलं मदत करतील आणि ते शेत रस्ते चांगले होतील. आणि त्या संदर्भात तहसीलदार साहेब, सर्कल मॅडम हे देखील पाहणी करतील आणि ह्या शेत रस्ते पाणी रस्त्यामध्ये योजनेमध्ये तुमची रस्त्यांची नावं समाविष्ट होतील आणि भविष्यामध्ये तुमचे रस्ते खडीकरणासहित मजबूत होतील आणि तुमच्या शेतमाल न्यायला तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. भांडणतट्टे मिटतील. जसं आमच्या गावामध्ये जवळपास 90% भांडणतट्टे मिटलेले आहेत. आता 13 रस्ते मंजूर आहेत आमच्या गावामध्ये. 10 किलोमीटर आमच्याकडे खडीकरण होणार आहे. अजून आमचे 12 रस्ते प्रोसेसमध्ये आहेत. सर्व रस्ते खडीकरण झाल्यानंतर मुर्टी गाव एक जिल्ह्यामधलं राज्यामधलं एक आदर्श मॉडेल ठरणार आहे आणि ते देखील आम्ही त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहोत.